यात्रेत बहिरीदेवाचा लेपा आणि पाठीवर पेरकुट मारणे प्रथा पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी। सालाबादप्रमाणे यावर्षी ही वढाव येथील रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली बहिरीदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात गुरुवारी संपन्न होत आहे। अनेक वर्षापासून वढाव येथील यात्रेत बहिरीदेवाचा लेपा मिरवणूक काढण्यात येते। देवाचा लेपा डोक्यावर घेऊन वाजत गाजत गावात पिवळी हळद भंडारा उडवून मिरवणूक काढण्यात येते। या यात्रेत लहान मोठे युवक मुली महिला मंडळी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन यात्रेचा आनंद लुटतात। यात्रेत परंपरेने चालत आलेल्या प्रथेप्रमाणे पाठीवर पेरकुट मारणे ही प्रथा पाहण्यासाठी भाविक दूरवरून मंदिरात येतात। यावेळी भाविकांची तुफान गर्दी परिसरात होत असते। सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। आपण दरवर्षी वढाव यात्रेचे लाईव्ह कव्हरेज करत असतो। हे लाईव्ह कव्हरेज करत असताना सद्यस्थितीत मंदिरात जी देवाची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या अनुषंगाने आपल्याला वेळोवेळी माहिती दिली जाते किंवा त्या मूर्तीविषयी आपल्याला सखोल सगळी सांगितलं जातं। मात्र खरं तर आज जे मंदिर किंवा जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्या मूर्तीच्या जागी पहिल्यांदा जी मूर्ती होती ती जी मूर्ती पाहताय ती आपल्या समोर असलेली बहिरीदेवाची मूर्ती, ही जी बहिरीदेवाची मूर्ती आहे ही पूर्ण एका लाकडापासून बनवलेली मूर्ती अशी आहे। आणि या मूर्तीचा जो इतिहास आहे तो कित्येक वर्षापूर्वीचा इतिहास आहे। कमीत कमी 10 ते 12 पिढ्यांच्या अगोदरपासून असणारी मूर्ती। त्यानंतर मग जेव्हा या मंदिराचं कौलारू मंदिरात रूपांतर करण्यात आलं त्यावेळेला आत्ता जी मूर्ती आपण बहिरीदेवाची पाहताय ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतरचं स्थित्यांतर म्हणजे आत्ता झालेलं जे कळसाचं मंदिर आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण जर इथून जवळून पाहत असाल तर आपल्याला इथं पाहायला मिळतोय हा बहिरीदेवाचा पूर्ण